आज मी तुमच्या सगळ्यांना चणा कोलीवाडा बनवून दाखवते. म्हणजे मला काही येत नाही, मी पण हे पहिल्यांदाच बनवते तुमच्यासोबत. सो आपण मिळून बनवूया आणि बघूया कसं बनतंय माझ्याकडनं चणा कोलीवाडा. सो लेट्स ट्राय. हे हरभरे मी रात्री भिजत घातले होते. मस्त छान टपोरे झालेत, फुगलेत मस्त ते. आणि मी आता सध्या घरी एकटीच आहे, त्याच्यामुळे इतके लागणार नाही. तर आपण अर्धे काढून ठेवूया आणि अर्धेच घेऊया आपल्या चणा कोलीवाडासाठी. सो आणि हे मस्त धुवून स्वच्छ पाण्यामध्ये याचं पाणी काढून घेऊया. ओके, तर मी मस्तपैकी धुवून घेतले आणि चाळणीमध्ये टाकले पाणी नितरण्यासाठी. ऑलमोस्ट म्हणजे नितरूनच गेले. चला आता आपण याचा मसाला बनवूया. तर ह्या भांड्यामध्ये मी साधारण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते. आपल्याला क्रंची होण्यासाठी 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे, तो जो की मी घेतला आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन टाकायचं आहे. 2 चमचे बेसन घेऊया. मिक्स मिक्स मिक्स. आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद. मी ही रेसिपी यूट्यूबला बघितली, पण याच्यामध्ये मी माझा थोडासा तडका पण ॲड करते. सो आपल्याला याच्यामध्ये घरचा थोडा गरम मसाला, ठीक आहे, आणि 1 चमचा मिरची पावडर, थोडीशी एक्स्ट्रा, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला मीठ पण टाकावं लागेल. आत्ताच टाकलं तर म्हणजे बरं होऊन जाईल. सो याच्यामध्ये आपण इतकं मीठ टाकतोय, थोडंसं अजून, ठीक आहे, मीठ. आता हे आपल्याला चण्यांना मिक्स करून घ्यायचं आहे आणि चण्यांना लावायचं आहे. तर हे मस्त पीठ झालेलं आहे तयार. आता याच्यामध्ये ज्या गाठी असेल ना, गिठोळ्या वगैरे, त्या फोडून घ्या पहिल्याच, म्हणजे पाणी टाकल्यावरती ते असं होणार नाही. आणि पाणी याच्यात जास्त टाकायचं नाही आपल्याला, एकदम थोडंसं एकदम घट्ट बनवायचं आहे. तर मी आता याच्यात मस्त पाणी टाकते. वेट. तर आता हे चणा घेतले मी, हे चणे घेतले. आता हे आपण याच्यात टाकू, ठीक आहे. आणि आता हे चमच्याने मिक्स करून घेऊ. पाणी याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला, थोडंसं. आता ठीक आहे, चमचा उपयोगाचा नाही, आपला हात. सो थोडंसं पाणी आणि मिक्स मिक्स मिक्स. वेट, अजून थोडंसं पाणी लागणार आहे. सो हे असं मिक्सचर तयार झालं, बघून घ्या. असं पाहिजे आपल्याला, पूर्ण पीठ याला लागलं पाहिजे. तर आता हे आपल्याला फ्राय करायचं. इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलंय मी. इकडे मी लसणाची एक कांडी घेतली आहे. निसलेला लसूण नाही आहे, तसाच घेतलेला आहे साल्टासहित. तर आपण याला ठेचून घेऊया, जेणेकरून फ्लेवर चांगला येईल लसणाचा. 2 मिरच्या घेतल्या, कारण आपण जेव्हा मसाला बनवला होता त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकली आहे आणि मला जास्त तिखट नको आहे, त्याच्यासाठी मी 2च मिरच्या घेतल्या. सो 2 मिरच्या. इकडे आपलं तेल पण गरम झालंय, एकदम कडक गरम झालंय. सो आपण थोडासा गॅस कमी करूया फ्लेम. आणि आता याच्यामध्ये चणे सोडूया. चला,
हे गेले चणे. थोडंसं ती वाटती आहे. सो या प्रकारे याचा रंग आला का आपण याला आता काढून घेऊ. हे बघा मस्तपैकी तेल नितरून घेऊ आणि आपल्या प्लेटी ढँटडान. चला आता मी सगळं काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आपला चना कोलीवाडा रेडी आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. प्लीज व्हिडिओला जाऊन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मानसी पोळ चॅनलला खूप 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 प्रेम द्या. थँक्यू.